पुढची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईतल्या दादरच्या MCL या कंपनीने व्यवसायांचं आमिष दाखवलं आणि महाराष्ट्रासह 7 राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हजारो शेतकऱ्यांची जवळपास 250 कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलंय। फसवणूक झालेले शेतकरी मंगळवारी माटुंगा पोलीस ठाण्यात धडकले आणि त्यांनी MCLचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्याम शिवाजी घोलप यांच्यासह सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करायची मागणी केली। यावेळी माटुंगा पोलिसांनी शेतकऱ्यांचा जबाब नोंदवून फसवणुकीची चौकशी करून गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, नेमकं काय पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आश्वासित केलेलं आहे या सगळ्या शेतकऱ्यांना? रिद्धी, आपण जर पाहिलं तर या गवतापासून CNG आणि गॅस निर्मिती किंवा बायोकोल निर्मिती व सेंद्रिय खत आदी व्यवसायांचा आमिष दाखवत या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। सुमारे 7 राज्यातील हजारो शेतकऱ्यांची ही फसवणूक झाली आणि 250 कोटींच्या जवळपास फसवणूक केल्याचं हे समोर आलेलं आणि या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धडकले। त्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली, त्यानंतर या सगळ्या संदर्भात गुन्हा नोंद झालेला आहे। आता या सगळ्या संदर्भातली चौकशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते आणि या आमिष दाखवून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं, कशा पद्धतीने फसवलं या सगळ्याची आता माहिती घेतली जाईल, कंपनीची माहिती घेतली जाईल आणि त्यानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल। कशा पद्धतीने शेतकऱ्यांना वेगवेगळी आमिष दाखवली आणि या जाळ्यामध्ये ओढलं, त्यांना फसवलं गेलं, या सगळ्या संदर्भातली आता माहिती पोलिसांकडून घेतली जाते आणि असे आणखी किती शेतकरी आहेत, प्रत्येकाची किती जी रक्कम आहे त्याला फसवणूक झालेली आहे याची माहिती, म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांनी किती पैसे गुंतवले त्याची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर संबंधित सगळ्या गोष्टीवर कारवाई जी आहे ती सुद्धा पोलिसांकडून केली जाईल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।